सन 2016-17 मध्ये भागीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल सहकारी साखर कारखाना होता. त्या काळात कारखान्याच्या चुकीच्या निर्णयामुळे 1039 शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांची कर्ज थकली. त्यांचे सिबिल खराब झाले आणि नव्याने कर्ज मिळवणे पूर्णपणे थांबले. शेतकऱ्यांची, वाहतूकदारांची आर्थिक प्रगती खुंटली आणि कुटुंबे संकटात सापडली. म्हाडाचे आमदार अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया यांच्याशी चर्चा केली. वन टाइम सेटलमेंटचा मार्ग काढून नील दाखले वाटप करण्यात आले. परिणामी तब्बल 1089 शेतकरी, कामगार आणि ठेकेदारांना पुन्हा कर्जाचा मार्ग खुला झाला. यामुळे संकटात सापडलेले शेतकरी, वाहतूकदार सुखावले आहेत. एवढेच नव्हे तर त्या बँकांनी पुढे कोणतीही अडवणूक न करता कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी अभिजित पाटील म्हणाले, हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही. औदुंबर अण्णांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कारखान्याचे संचालक, अधिकारी व सभासदांनी साथ दिली. त्या पाठबळावर आपण 3 गळीत हंगाम यशस्वी केले. पुढेही अशीच साथ राहू द्या, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.